आजचा जो विषय दिला आहे तर त्या विषयाचं नाव आहे AI, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हा शब्द तरी 100% ऐकून माहिती असेल, कारण गेल्या 1-2 वर्षातला सगळ्यात हॉट वर्ड आहे हा. म्हणजे जाता येता अगदी न्यूज ऐकताना, पेपर वाचताना, इव्हन व्हॉट्सॲपवर आपण खूपदा हा शब्द ऐकतो. तर एक्झॅक्टली आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय, तर त्याविषयी मी माझ्या पद्धतीनं जास्तीत जास्त सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि खरं तर हा विषय अभ्यास करायला गेलं किंवा वापरायला गेलं तर तो पूर्णपणे मॅथमॅटिकल आहे. पण मी सांगताना त्यातलं मॅथ्स बाजूला ठेवून बाकीचं जे आहे ते सांगण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून ह्या अर्धा तासात तुम्हाला त्याविषयी काहीतरी आयडिया येईल. प्रत्यक्ष सुरुवात करण्याच्या आधी मी पुन्हा एकदा सांगतो की मगाचपासून जो उल्लेख झाला किंवा मग सत्कार झाला तो PhD बद्दल असला आणि त्याच्यामुळे माझ्या मागे डॉक्टर असं लागलं असलं तरी बऱ्याच जणांना असं वाटतं की ॲक्च्युअल डॉक्टर आणि हे डॉक्टर सेम आहेत, तर हा पूर्णपणे वेगळा विषय आहे. त्यामुळे आधी जे कोण खरेखुरे डॉक्टर आहेत त्यांना नमस्कार करून मी चालू करतो, कारण त्यांचं काय म्हणतात त्याला महत्त्व आणि त्यांच्याकडून होणारी सेवा ही ऑब्व्हियसली कुठेच कम्पेअर होऊ शकत नाही. की लेटेस्ट एक्झाम्पल म्हणजे आता आपला कार्यक्रम चालू असताना तिकडे मगाशी एक पेशंट आला आणि त्यांनी सांगितलं की माझी आई खूप इमर्जन्सी आहे, तर प्लीज कोणीतरी या. आणि मग लगेच आपल्यापैकी एक डॉक्टर तिकडे निघून गेले. तर त्यामुळे ही जी इमर्जन्सी आणि ही जी इम्पॉर्टन्स आहे तर हा ऑब्व्हियसली जरी माझ्या मागे डॉक्टर लागलं असलं तरी मिळणार नाही आणि ऑब्व्हियसली अपेक्षित पण नाही. उलट मला असं खूपदा वाटतं की डॉक्टर म्हटल्यामुळे हा जो गैरसमज होतो तो दूर होण्यासाठी कदाचित PhDला काहीतरी वेगळं आणि ॲक्च्युअल डॉक्टरला काहीतरी वेगळं असं असतं तर बरं होईल. पण अर्थात ते मी नाही काय करू शकत, पण ठीक आहे, जे आहे ते ॲक्सेप्ट करू. तर मूळ विषय जो आपल्याला दिला आहे तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हा शब्द आजच्या काळात खूप मोठा आहे. तर त्याचा अर्थ काय, तर मुळात हा AI हा जी काही कन्सेप्ट आहे ती 2 शब्दांमध्ये डिवाइड आहे. फर्स्ट म्हणजे आर्टिफिशियल आणि दुसरा म्हणजे इंटेलिजन्स. तर आर्टिफिशियल म्हणजे अनैसर्गिक, जे नॅचरली आपल्याकडे नाही ते म्हणजे आर्टिफिशियल. म्हणजे फॉर एक्झाम्पल जन्माला आल्यापासून मरेपर्यंत ज्या ज्या गोष्टी आपल्याला क्रमप्राप्त आहेत त्या झाल्या नॅचरल. पण ज्या गोष्टी आपण स्वतः तयार करतो माणसाकडून किंवा माणसाच्या बुद्धिमत्तेचा उपयोग करून, अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी म्हणजे आर्टिफिशियल. अगदी आपण म्हणतो की खराखुरा आंबा खाणं आणि आर्टिफिशियल फ्लेवर असलेला आंबा खाणं यातला जो फरक आहे तसं ते आर्टिफिशियल. तर त्या आर्टिफिशियलचा मूळ अर्थ हा अनैसर्गिक असा जरी असला तरी इंटेलिजन्स हा जो पुढचा शब्द आहे जो त्याला कनेक्टेड आहे, त्या इंटेलिजन्सचा अर्थ आहे बुद्धिमत्ता. मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे 2 शब्द ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी त्याचा असा अर्थ होतो की माणसाची जी काही बुद्धिमत्ता आहे ती बुद्धिमत्ता अनैसर्गिक प्रवृत्तीनं तयार करणं किंवा अनैसर्गिक प्रकारे तयार करणं ह्याला म्हणतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे अजूनही असं म्हटलं जातं की जितकी माणसं जगात सो कॉल्ड खूप हुशार होऊन गेली त्याने सुद्धा त्यांच्या मेंदूचा उपयोग जेमतेम 2-4% केला. आपण तर कदाचित 1% किंवा त्याच्याहूनही कमी करत असू. इतका आपला मेंदू मोठा आहे आणि त्याची इतकी कपॅसिटी आहे. मग ही जी कपॅसिटी आहे ती कपॅसिटी जास्तीत जास्त समजून घेऊन एक कृत्रिम मेंदू तयार करणं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता पुन्हा कृत्रिम मेंदू याचा अर्थ कुठला अवयव तयार करायचा नाहीये. जसं आता आपल्याला माहिती आहे की हार्ट रिप्लेसमेंट पर्यंत आपण गेलोय, तर तिथे आपण ऍक्च्युअली अवयव तयार करून तो आपल्या बॉडीमध्ये रिप्लेस करतो. इथे जरी मी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एक प्रकारे कृत्रिम अवयव म्हणजे मेंदू म्हणत असलो तरी तो अवयव नाहीये. तर त्याचा अर्थ असा आहे की माणूस ज्या पद्धतीनं विचार करतो तो विचार जसाच्या तसा ऑटोमॅटिकली मशीन करेल. आणि हे करण्यासाठी जे प्रोग्रॅमिंग किंवा त्याच्या मागचं जे काही इम्प्लिमेंटेशन लागतं ते सध्या त्याच्यावर काम चालू आहे, जो ऑब्व्हियसली ते काम माणूसच करतोय. आणि अजून तरी ते पूर्णपणे यशस्वी झालेलं नाही. आता पुढे पुढे जेव्हा मी तुम्हाला काही ॲप्लिकेशन सांगेल तेव्हा तुम्हाला जाणवेल की हे चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे. त्याचं लिमिटेशन आपण म्हणजे इमॅजिन करू शकत नाही इतक्या पलीकडे ह्या AIचं संपूर्ण वाव आहे. तर ही मुळात कन्सेप्ट आहे की AI म्हणजे काय, तर एक कृत्रिम मेंदू तयार करणं थोडक्यात. आता यातलं सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज काय माहिती आहे का, आता तुमच्यापैकी बरेच जण मला आयुष्यात पहिल्यांदा बघत असाल. ओके, आता समजा मी उद्या परत तुम्हाला भेटलो म्हणजे अगदी तुमच्या समोर आलो तर तुम्ही लगेच मला ओळखाल, इथपर्यंत कॉमन आहे. पण आता तुम्ही प्रश्न विचारला की मला तुम्ही आज जे काय ओळखलं म्हणजे उद्या भेटल्यानंतर ते ओळखताना तुमच्या मेंदूमध्ये काय प्रोसेस आहे तर ते आपण सांगू नाही शकत. इव्हन आता मी उदाहरण देताना आज आणि उद्या म्हटलं
अगदी मी 5 मिनिटानंतर तुम्हाला परत भेटलो आणि तुम्ही मला ओळखलं तरी सुद्धा त्या 5 मिनिटानंतरच्या भेटीत अशी काय प्रोसेस झाली आपल्या मेंदूमध्ये की जो माणूस आपल्याला आयुष्यात पहिल्यांदा भेटलाय त्याला आपण एक क्षणभर बघितलं समजा आणि परत एक काही क्षणानंतर परत बघितल्यानंतर आपण लगेच ओळखलं हा तो माणूस आहे. ही प्रोसेस काय झाली हे अजूनही आपल्याला मॅथमॅटिकली किंवा शाब्दिक स्वरूपात माहिती नाही आणि त्याच्यामुळे अजून सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता 100% तयार करणं शक्य झालेलं नाही. त्यामुळे ही इम्प्लिमेंटेशन फेज आहे. पण तरी सुद्धा आत्ताचे काही मी एक्झाम्पल्स तुम्हाला सांगतो की आत्तापर्यंत जे काही थोडंफार मेंदू कसं काम करत असेल याचं जे काही इमॅजिनेशन आहे ते इमॅजिनेशनच्या बेसिसवर जे काय तयार झालंय AI त्याचा वापर आता कुठपर्यंत गेलाय आणि मग जर ते खरंच पूर्णपणे तयार झालं तर काय होईल हे आता आपल्याला माहिती नाही. एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर सकाळी उठल्या म्हणजे अशी काही उपकरणं आता अवेलेबल आहेत भारतामध्ये अजून नाही आहेत की सकाळी उठल्या आपण सगळ्यात पहिल्यांदा तोंड धुतो. ओके, आता तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही असं झोपेतनं उठला तुम्ही मस्तपैकी ब्रश करताय आणि अचानक ब्रशमधून आवाज आला की सावधान तुमचा 10 नंबरचा दात किडला तर तुम्हाला कसं वाटेल? इमॅजिन जरी केलं तरी अरे बापरे हे काहीतरी काय आवाज आला इथपासून सुरुवात होतं मुळात आपण झोपेतनं उठलेलो असतो. आता ह्याच्यात सुद्धा AI आहे. तर AI म्हणजे काय तर ते तो जो ब्रश आहे त्या ब्रशमध्ये आपण सोप्या भाषेत एक चिप म्हणूया ती चिप बसवलेली आहे आणि त्या चिपमध्ये अशा प्रकारचा एक अल्गोरिदम फिट केला आहे जो मॅथमॅटिकली डिझाईन केला आहे की तो अल्गोरिदम आपला प्रत्येक दात जो आहे तर तो दात हा चांगल्या कंडिशनमध्ये आहे का वाईट कंडिशनमध्ये आहे ह्याचा अनालिसिस करतो आणि ज्यावेळी आपण ब्रशने पुढे जातो त्यावेळी एका सर्टन दात समोर आल्यानंतर जर त्या पर्टिक्युलर चिपच्या अल्गोरिदमने सांगितलं की नाही हा जो दात आहे तो आयडियल नाही आहे तर ऑटोमॅटिकली त्याला एक साऊंड बार आहे आणि त्यातनं आपल्याला आवाज येईल की तुमचा असा दात किडला. तर हे मी जे म्हणतोय ते आत्ताच्या विचार केला तरी हे स्वप्न नाही आहे, हे प्रत्यक्षात अवेलेबल आहे. तर हे एक एक्झाम्पल सांगितलं जे आपण सकाळी उठल्या म्हणून मी सुरुवात केली. तर अशा पद्धतीने आपण उठल्यापासून झोपेपर्यंत इतक्या गोष्टी वापरतो. अगदी हेल्वीतला विचार केला तरी आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मला सुद्धा गोष्टीचं आश्चर्य वाटतं की लँडलाईन बऱ्यापैकी बंदच झाले. मोबाईल लावायला गेलं तर लागत नाही पण व्हॉट्सअपला लावला तर लागतो. ओके, आता ह्या व्हॉट्सअपचं मुद्दा थोडा वेगळा आहे पण मगाशी त्यांनी उल्लेख केला की सकाळमध्ये माझे काही लेख आले तर त्याचा जो मूळ मुद्दा होता तो सायबर सिक्युरिटी आणि याच्या रिलेटेड होता. त्याच्यामध्ये इनडायरेक्टली डायरेक्टली थोड्याफार प्रमाणात AI आहे. तर ह्या व्हॉट्सअपमध्ये आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत ज्या काही गोष्टी टाकत असतो स्टेटस या नावाखाली त्याचा नक्की उपयोग काय होतोय ह्याची आपल्याला कल्पना नाही. म्हणजे एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. एक आय थिंक मागच्या वर्षीचा गोष्ट आहे ही. एक असं मॉडेल तयार केलं गेलं की समजा आता तुम्ही सगळे एव्हीमध्ये आहात आणि समजा तुमच्या कोणातरी बदली झाली एका दुसऱ्या गावात आणि आता दुसऱ्या गावात बदली झाल्यानंतर तुम्हाला तिथे शिफ्ट व्हायचंय पूर्ण सगळं सामान आणि कुटुंब घेऊन. तर तुम्ही गेल्या हेदवीत समजा तुम्ही 10 वर्ष आहात तर गेल्या 10 वर्षात तुम्ही हेदवीमध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काय केलं ते सगळं तुमच्या मोबाईलच्या लोकेशनवरून ट्रॅक झालेलं आहे आणि ते सेव्ह आहे. आता ते आपण बदलू नाही शकत. तर ते मॉडेल असं होतं की गेल्या 10 वर्षातल्या सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत तुम्ही केलेल्या वेगवेगळ्या कृती तुम्ही व्हिजिट केलेल्या वेगवेगळ्या गोष्टी ह्या सगळ्याचा अनालिसिस करून तुमचा एक परफॉर्मा तयार केला जातो. म्हणजे तुमची एक पर्सनॅलिटी तयार केली जाते की साधारणतः मला काय करायला आवडतं. आता हेदवीत विचार केला तर काही अजून म्हणजे मेट्रो सारख्या सगळ्या फॅसिलिटीज नाहीये पण एक जनरल आपण विचारू काय करायला आवडतं. समजा तुम्हाला जिमला जायला आवडत असेल, समजा तुम्हाला रनिंगला जायला आवडत असेल किंवा तुम्हाला हॉटेलला वेगवेगळ्या प्रकारच्या हॉटेलला जायला आवडेल. मी अनेक वर्षांच्या डेटाबद्दल बोलतोय. तर अशी एक पूर्ण पर्सनॅलिटी AIच्या माध्यमातून तयार केली जाते ऑटोमॅटिक. आता ह्यातला ऑटोमॅटिक हा शब्द महत्वाचा आहे. आणि ती तयार केल्यानंतर तुम्ही फक्त एवढं सांगायचं की माझी बदली अमुक गावात झाली आहे. त्या गावामध्ये जितका काही वेगवेगळा एरिया आहे त्यातल्या तुमच्या पर्सनॅलिटीला मॅप होणारा सगळ्यात मोस्ट सुटेबल किंवा बेस्ट एरिया कुठला आहे हा तुम्हाला ऑटोमॅटिकली सजेस्ट केला जाईल आणि त्या एरियात कुठे कुठे रूम्स अवेलेबल आहेत तुम्हाला कळतील आणि तुम्ही तिथे जाऊन रूम घ्यायची. म्हणजे साधारणतः जे बाकी कष्ट पडतात की अरे बापरे इथून हे खूपच लांब आहे हे शक्यतो पडणार नाही. आता हे ऍप्लिकेशन म्हणून विचार केला तर खूप फायदेशीर आहे. ह्याच्यात खूप म्हणजे गोष्टींचा आपल्याला काय म्हणतात सोपं होत आहे.
पण ह्याची दुसरी बाजू लक्षात येत नाही की 10 वर्ष मी हेल्दीत राहिलो आणि 10 वर्षात मी सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काय काय केलं हे कुठेतरी रेकॉर्ड झालंय. म्हणून मी मग असे म्हटलं की हे एक एक्झाम्पल झालं यायचं. आता हे चांगलं की वाईट हे अगेन प्रत्येकाने आपापलं ठरवायचं, आपापल्या काय इच्छेनुसार त्याला क्रम द्यायचा. पण ह्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे की हेच आपण व्हॉट्सअप स्टेटसला अप्लाय करू. बऱ्याच जणांना सवय असते सकाळी उठल्या हां व्हेरी गुड मॉर्निंग, मग आज काहीतरी अमुक गेलो वगैरे वगैरे. मग परत प्रश्न तो पडतो की एकतर तुम्ही हे जे काय कुठे जाताय ते जगाला का दाखवताय. पण त्यातला सायकोलॉजीचा विषय बाजूला ठेवून त्याची रिस्क ही आहे की समजा आता फॉर एक्झाम्पल मी स्वतः फेसबुकला अजिबात ऍक्टिव्ह नाही. ऍक्टिव्ह म्हणजे माझं अकाउंटच नाही फेसबुकला. तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला मिळालं तर कदाचित ते फेक असेल, पण माझं नाही. आता प्रश्न असा आहे की मी फेसबुकला नाही. गंमत बघा, तुमच्यापैकी बरेच जण फेसबुक वापरत असतील म्हणून मी उदाहरण देतो. मी फेसबुकला नाही, पण जर तुम्ही सर्च केलं की प्रतीक ओक तर कदाचित तुम्हाला माझ्याविषयी माहिती देणाऱ्या 10 गोष्टी मिळतील. आता गंमत ही आहे की मी तर फेसबुकला नाहीये, मग ह्या 10 गोष्टी आल्या कुठे. तर कदाचित मी नाहीये पण माझ्या मित्रमैत्रिणींनी जर कुठले काही फोटो टाकले असतील त्यांच्या फेसबुक अकाउंटला, आत्ताच नव्हे गेल्या 2-4 वर्षात कधी पण, आणि 4 वर्षात मिळून समजा एक 10 फोटो पडलेत माझे आणि त्या 10 फोटोमध्ये काहीतरी एक आयडेंटिटी आहे की हा प्रतीक ओक आहे. मग त्या 10 फोटोचा अनालिसिस करून ते कधी टाकले गेले किंवा ते कुठले टाकले गेले ह्याचा अनालिसिस करून नुसतं सर्च केलं प्रतीक ओक तरी मला ऑटोमॅटिकली एक माहिती मिळते की हा माणूस अमुक ठिकाणी असा असा फिरायला जातो किंवा याला हे आवडतं याला ते आवडतं वॉटेवर. म्हणजे आपण इनडायरेक्टली, मी जो उल्लेख केला मग मोबाईलचा, आपण इनडायरेक्टली ज्या गोष्टी देतोय किंवा ज्या गोष्टी अपलोड करतोय त्याचा उपयोग कुठपर्यंत होऊ शकतो हे जे मी सगळे एक्झाम्पल सांगतोय ना, हे सगळं एआयचं काम आहे. आता याचा अर्थ असा नव्हे की एआय वाईट आहे. कारण मी पहिलंच एक्झाम्पल दिलं ब्रशचं, ते किती इम्पॉर्टंट आहे बघा की आजकाल डेंटिस्टकडे दात दुखावल्यानंतर जायचं आणि मग ती अगदी दात किडलेला दात काढेपर्यंतची पूर्ण प्रोसेस ही किती वेदनादायी आपल्याला माहिती. मग समजा आपल्याला वेगळी ऍडव्हान्स आधीच कळलं की हा दात थोडासा किडायला लागलाय तर आपण कदाचित इमिजिएट त्याच्यावर ऍक्शन घेऊ आणि मग आपले नंतरचे कष्ट वाचतील. त्यामुळे ती चांगलीच बाजू आहे. अजून एक एक्झाम्पल तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून की कुठपर्यंत काय जाऊ शकतं की आता तुमच्यापैकी काही जणांना डायबिटीज असेल. असं एक एआय रिलेटेड ऍप्लिकेशन माझ्या वाचनात आलं, ते प्रत्यक्षात मार्केटमध्ये आहे की नाही मला माहित नाही, पण ते ऍप्लिकेशन असं आहे की रोज जेवायला बसल्यानंतर तुमच्या जेवणाचा फोटो काढायचा. अर्थात दुर्दैवानं आजकाल तो व्हॉट्सअप स्टेटसला टाकण्यासाठी काढतातच लोक, पण त्या ऍप्लिकेशनसाठी काढायचा आणि तो फोटो त्या ऍप्लिकेशनला दिला. गंमत बघा की समजा त्या ताटामध्ये एक भाजी एक आमटी अशा 4 गोष्टी आहेत, तर त्या ताटामध्ये असलेल्या गोष्टींचा अनालिसिस करून त्या गोष्टी ऍज अ डायबेटिक पेशंट तुम्हाला योग्य आहेत की नाही, त्याच्यामध्ये प्रोटीन किती आहेत, कार्बोहायड्रेट किती आहेत एक्सेट्रा, ह्याचा पूर्ण रिपोर्ट तुम्हाला मिळतो. आणि तुमच्या जेवणाच्या ताटाच्या फोटोवरून तुम्हाला कळतं की हे जेवण बिईंग अ डायबेटिक पर्सन तुम्हाला करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे. आता पुन्हा म्हटलं ते ही फायद्याची गोष्ट आहे कारण कुठेतरी आपल्याला त्यातनं एक चेक पॉईंट मिळतं. पण हे कशामुळे शक्य होतं तर हे एआयमुळे शक्य होतं. त्यामुळे म्हणून मी सांगतो कृत्रिम बुद्धिमत्ता जो काही शब्दप्रयोग मी सुरुवातीला सांगितला त्याचा मुळात अर्थ असा आहे की माणूस ज्या पद्धतीने विचार करतो किंवा एखादा मेंदू, आता मी परत माणूस हा शब्द वगळून एखादा मेंदू असा उल्लेख का केला त्याचं पण रिझन सांगतो. तर एखादा मेंदू ज्या पद्धतीने विचार करतो तसा विचार जर मशीन करायला लागलं, मग अशी मी एक्झाम्पल दिली 2-3, ती सगळी मशीन किंवा एक काय म्हणू आपण त्याला ऍप्लिकेशनचे एक्झाम्पल आहे की ज्याच्यात माणूस कुठेच नाही, आपण फक्त फोटो काढायचा बाकी सगळं काम मशीन करायचं, तर काय होऊ शकतं. म्हणून मी म्हटलं कृत्रिम बुद्धिमत्ता. आता मी माणूस असा शब्दप्रयोग न करता मशीन हा प्रयोग का केला की कोणी मेंदू असा शब्दप्रयोग का केला, तर ह्या एआय मध्ये जितके अल्गोरिदम आहेत ना, एक 100, 200, 500 असे अल्गोरिदम आहेत की जे अजूनही खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलप होत आहेत. तर हे जे अल्गोरिदम आहेत ना ते फक्त माणसाच्या मेंदूची विचार करण्याची क्षमता अभ्यासत नाही, तर माणसाप्रमाणे ह्या पूर्ण पृथ्वीतलावर जेवढे वेगवेगळे प्राणी पक्षी आहेत त्या प्रत्येकाकडे काही ना काहीतरी एक आयडेंटिटी आहे, जी आयडेंटिटी कदाचित माणसाकडे नसेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये असं म्हणतात की जर एखादा नवीन रस्ता तयार करायचा आहे जिथे काहीच नसेल तर एखाद्या रेड्याला सोडतात किंवा एखाद्या खेचराला सोडतात आणि ते खेचर जो पाथ फॉलो करतो तो त्या रस्त्याचा सेंटर, कारण त्या खेचराला किंवा त्या रेड्याला एक इनबिल्ट नॅचरल काहीतरी अशी काय म्हणू आपण त्याला बुद्धिमत्ता आहे की ज्याच्यामुळे तो बरोबर शॉर्टेज पाथ आणि परफेक्ट कमीत कमी वेळेत जाणारा आणि बाकी सगळ्या अँगल ऑफ इन्क्लिनेशन या ज्या गोष्टी आहेत टेक्निकल त्या सगळ्या कन्सिडर करणारा ऑटोमॅटिक विचार करतो.
मग आता ह्याच्यासाठी एक अल्गोरिदम जो AI मध्ये आहे, किंवा फॉर एक्झाम्पल मुंगी, तुम्ही कुठल्याही कोपऱ्यात एखादा गोड पदार्थ ठेवा, ती मुंगी कुठेही असो ती बरोबर त्या गोड पदार्थापर्यंत पोहोचते. ह्याच्यासाठी तिची जी कला आहे, तिच्या मेंदूमध्ये विकसित होणारे जे काही प्रोसेस आहे, ती प्रोसेस ॲज इट इज मॅथमॅटिकली डेव्हलप केले AI मध्ये. त्याला नाव आहे अँट अल्गोरिदम. रोबोटिक्स नावाचा शब्दप्रयोग जर तुम्ही ऐकला असेल तर जेव्हा वेगवेगळे रोबोट तयार केले जातात आणि जे इंडस्ट्रीमध्ये वापरतात, की एक गोष्ट इथून उचलून तिकडे नेऊन ठेवायची, मला माणसं खूप स्लो काम करतायत, मध्ये मध्ये टंगळटावळी करतायत, मला इफिशियन्सी कमी होते, त्याच्याऐवजी रोबोट वापरा. तर त्या रोबोटमध्ये अशा प्रकारचे अँट अल्गोरिदम अप्लाय केले जातात की जे शॉर्टेस्ट पाथ एका लोकेशन पासून दुसऱ्या लोकेशन पर्यंत बरोबर फॉलो होतात आणि जी काही गोष्ट असेल ती कम्प्लीट होते. आता मी अँट सांगितलं, अशी इतकी वेगवेगळ्या प्राण्या पक्ष्यांच्या नावानं अल्गोरिदम आहेत जे सगळे यायचा पार्ट. बटरफ्लाय आहे अल्गोरिदम आहे, किंवा आपल्या वटवाघुळाच्या नावानं अल्गोरिदम आहे, असे एन नंबर ऑफ अल्गोरिदम्स आहेत. मग परत मुद्दा तोच की म्हणजे हे अल्गोरिदम म्हणजेच AI म्हणजे काय करतं, तर ज्या ज्या पद्धतीनं वेगवेगळे मेंदू आपापली प्रोसेस अप्लाय करून एखादा डिसिजन घेतात, तसा डिसिजन जर मशीनला ऑटोमॅटिक घ्यायला हवा असेल तर तो डिसिजन घेण्याची प्रोसेस मॅथमॅटिक्सच्या स्वरूपात मांडली जाते. म्हणजे ॲज अ प्रोग्रामर म्हणून काम करताना किंवा ॲज अ इंजिनियर म्हणून काम करताना आम्ही काय करतो, तर एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो. तर लहान मुलं आपल्या इथे पण आजूबाजूला आहेत, पण ही थोडीशी मोठी आहेत. एकदम लहान मूल ज्यावेळी असेल ज्यावेळी आपण त्याला पहिल्यांदा सांगतो की हा हत्ती आहे आणि हा वाघ आहे फॉर एक्झाम्पल, तर आपण त्याला कसं शिकवतो, की मग आपण त्याला वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लेन करून सांगतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल सोंड असलेला तर तो हत्ती आहे, किंवा आयाळ असेल तर तो सिंह आहे असे, किंवा काही टिपके असतील तर मग तो झेब्रा आहे, व्हॉट एव्हर इट इज, असे आपण इन नंबर ऑफ गोष्टी सांगतो. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ना, त्याला AIच्या भाषेमध्ये फीचर म्हणतात. आणि मग AI मध्ये ह्या गोष्टींसाठी प्रोसेस समजून घ्या काय ती, की इकडे मी उदाहरण दिलं, लहान मुलांना आपण काहीतरी शिकवतोय. आता 4-4 वेळा आपण एकच फोटो दाखवला की त्या लहान मुलाच्या डोक्यात फीड होतं की हा हत्ती आहे. आता आपण टेस्ट करतो की हत्तीच दाखवतोय पण थोडा वेगळ्या प्रकारचा, किंवा जरा सोंड नीट न दिसलेला, असा तिरका, असा कुठला तरी वेगळा फोटो आपण दाखवतो आणि त्या मुलाला विचारतो हे काय. मग तो मुलगा कदाचित त्याच्या बुद्धिमत्तेनुसार कदाचित तो पहिल्या अटेम्प्ट मध्ये ओळखेल. मग त्यावेळी आपण म्हणू की त्याचं ट्रेनिंग खूप परफेक्ट झालं. कदाचित तो ओळखायला वेळ लागेल. मग त्या केसमध्ये काय तर आपल्याला परत ट्रेनिंग करणं गरजेचं आहे. हे जे लहान मुलाला शिकवण्याची प्रोसेस आहे, तीच प्रोसेस ही AI मध्ये जेव्हा आपण फ्रॉम स्क्रॅच एखादा ऍप्लिकेशन इम्प्लिमेंट करतो त्यावेळी वापरली जाते. म्हणजे काय, जसं मी सोंड सांगितलं, जसं मी आयाळ सांगितली, अशी वेगवेगळी फीचर्स दिली जातात ऍज अ इनपुट म्हणून. आणि मग ती प्रत्येक जो काही फोटो त्याला मिळतोय त्याच्यातनं जी काही फीचर्स येतात त्याचं एक ट्रेनिंग केलं जातं. आणि ट्रेनिंग करून जो मेंदू विकसित होतो त्याला एक नवीन हत्तीचा फोटो समोर द्या. जर त्या मशीननं ओळखलं की हा हत्ती आहे तर ट्रेनिंग परफेक्ट झालंय. जर ओळखलं नाही तर ट्रेनिंग परत करण्याची गरज आहे. जसं आपण लहान मुलाला ओळखलं नाही तर परत परत शिकवतो, तसं आपण त्या AIच्या माध्यमातून तयार केलेल्या अल्गोरिदम मध्ये परत परत ट्रेनिंग करतो. आणि हे ट्रेनिंग कुठपर्यंत, जोपर्यंत आपल्याला जास्तीत जास्त ॲक्युरेट रिझल्ट मिळेल. आणि मग त्या दृष्टिकोनातून AI मध्ये असे अनेक संकल्पना आहेत. त्यातली लेटेस्ट संकल्पना आहे ती म्हणजे आपण कदाचित काही जण वापरत असतात म्हणजे ChatGPT, त्याला LLM असं म्हणतात किंवा LLM असं म्हणतात. तर त्या ChatGPT मध्ये काय आहे तर तुम्ही काही विचारा, म्हणजे जगातला काही प्रश्न त्याला विचारा, तो तुम्हाला उत्तर देतो. मला वाटतं बऱ्याच जणांनी वापरलं असेल, नसेल वापरलं तर ट्राय करून बघा. इतकं की म्हणजे आपण इमॅजिन करणार नाही. आपल्याला एखाद्या गोष्टीचा ते उत्तर तयार करायला जर 4 पुस्तकं वाचायला लागत असतील, 5 तास घालवायला लागत असतील, तर ते उत्तर तुम्हाला ChatGPTच्या माध्यमातून अक्षरशः 2 मिनिटात मिळतं. कसं मिळतं तर त्याच्या मागे तयार केलेला अल्गोरिदम आणि त्याचं ट्रेनिंग इतकं स्ट्रॉंग आहे की तुम्हाला ॲक्युरेटच आन्सर मिळणार. आणि पुढे जाऊन हे LLM आणि ह्या सगळ्या अल्गोरिदमची कॉम्प्लेक्सिटी इतकी वाढत जाणार आहे की जे काम माणसाला करायला 4 तास लागतील ते कदाचित एखादं मशीन हार्डली काही मिनिटात करेल. मग इथे प्रश्न उभा राहतो की AI मुळे जॉब जातील का. कारण हे पण आपण पेपरला वाचतो किंवा ऐकतो की AI मुळे भविष्यात जॉब जाऊ शकतात. 1-2 एक्झाम्पल सांगतो. लोकमतचा 2 दिवसापूर्वी लोकमतला आलेली बातमी की येत्या 1 वर्षामध्ये AI मुळे 1 लाख जॉब गेले. आता ही बातमी लोकमतची आहे. त्या बातमीला त्यांनी कंपन्यांच्या नावासकट दिलंय की कुठल्या कंपनीने किती लोक कमी केले, का केले. या सगळ्याचं रिझन काय तर आता त्यांनी एक AI बेस्ड सॉफ्टवेअर असं तयार केलंय की जी गोष्ट माणूस करायचा ती ऑटोमॅटिक मशीन करतंय. त्यामुळे ऑटोमॅटिकली त्याची माणसांची गरज नाही. एक एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल, जर ABP माझावर एक मला वाटतं मागच्या शनिवारी एक महेश मांजरेकरचं मुलाखत झाली. तर त्या मुलाखतीत मी पण ते वाक्य ऐकून हादरलो, कारण एवढं ओपन स्टेटमेंट त्यांनी दिलंय
त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की मला वाटतं 1.5 वर्षात फिल्म इंडस्ट्री संपून जाईल. ते खांडेकर पण एकदम शॉक झाले, अरे असं काय विचारताय, असं का बोलताय. तर त्याच्यावर त्यांनी सांगितलं की अरे एखादा पिक्चर तयार करायला लोक अगदी शूटिंग करण्यापासून जे जे काही मेहनत लागते त्याला जो काही खर्च येतो, आपल्याला ए आय मॉडेलला सांगितलं की मला इथे मी आता हिरवीत लक्ष्मीनारायणच्या देवळात उभा आहे आणि इथे मला स्वित्झर्लंडचं अमुक अमुक लोकेशन दे आणि असं दाखव की ते मागे दाखव माझ्या लोकांना आणि मी स्टेटसवर टाकतो की मी स्वित्झर्लंडला जाऊन लेक्चर दिले. हे मला स्वित्झर्लंडला न जाता 1 मिनिटामध्ये मिळतंय. तर त्याने एक उदाहरण दिलं की त्यांचा एक असिस्टंट आहे, तर तो त्याला विचारलं काय करतो फ्री टाइममध्ये, तर तो मला मी ॲडव्हर्टाईजचं काम करतो दाखवाय. मग त्याने ॲड बघितली तर इतकं अप्रतिम म्हणाले शूटिंग आणि क्वालिटी सगळं होतं की मी शॉक झालो. म्हणाले एवढं क्वालिटी व्हिडिओ शूटिंग तू केलंस नक्की, किती खर्च आला. तर तो मला खर्च विचारू नका, मी कस्टमरकडनं 50,000 रुपये दिले. तर मग ते म्हणाले फक्त 50,000 रुपये एवढी क्वालिटी हे तयार करायला, मग तू काय लॉसमध्ये असशील. नाही म्हणाला मला 3,000 रुपये खर्च आला. कसा काय. तर मी फक्त ChatGPTचं प्रो व्हर्जन विकत घेतलं होतं XYZ LLMचं आणि ते वापरून मी अशा प्रकारे सगळे स्वित्झर्लंड आणि वेगवेगळ्या देशातले मला हवे ते लोकेशन घेतली, त्याच्यापुढे माणसं मला हवी ती सगळी लावली चिकटवली आणि माझी ॲड तयार झाली. ती बघून कळत पण नाही की ती खरी माणसांची आहे का खोट्या माणसांची आहे किंवा ती खऱ्या लोकेशनची खोट्या लोकेशनची आहे. तर त्याने अशी भीती व्यक्त केली की कदाचित हे जर इतकं सोपं असेल तर प्रोड्युसर कशाला 1 कोटी 2 कोटी आणि 10 कोटी रुपये खर्च करेल. आता याचा अर्थ असा नव्हे की AI मुळे सगळंच जाणार आहे. ह्याचा दुसरा अर्थ असा आहे जो त्यांनी त्या मुलाखतीमध्ये सांगितला की कॅमेरामनला स्वतःची स्किल डेव्हलप करणं गरजेचं आहे. कारण ह्याच्यातली एक सगळ्यात चॅलेंजिंग गोष्ट काय माहिती का, की आता मी जरी किती इझिली सांगत असलो ना की मला स्वित्झर्लंडचं हे द्या वगैरे, तरी मी जर ते योग्य पद्धतीनं मागितलं तरच मला मिळतं, अदरवाईज मला काही पण चुकीचं मिळतं. मग ते योग्य पद्धतीनं कसं मागायचं त्याला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणतात. तर हे ह्याच्यासाठी आपल्याला नॉलेज पाहिजे आणि हे स्किल आपल्याकडे पाहिजे. मग ज्या कॅमेरामॅनला हे स्किल आहे तो कदाचित येत्या काळामध्ये प्रत्यक्ष कॅमेरा हातात न घेता सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने एडिटिंग आणि गोष्टी मागून कम्प्लीट करू शकेल. त्याच्यामुळे म्हणून मी मगाचपासून म्हणतोय की असा काय आपण गैरसमज करायला नको की AI मुळे सगळंच बंद होणार आहे किंवा सगळे जॉब जाणार आहेत. फक्त आपल्याला थोडंसं अपग्रेडेड व्हावं लागेल, याला काही ह्याच्यात काही ऑप्शन नाही आहे. किंवा जेवणाचा उल्लेख करायचा झाला तर परवा मी एक मशीन बघितलं दिवाळीमध्ये, म्हणजे मला ते बघून खूप आवडलं, अजून विकत नाही घेतलंय पण कदाचित घेईन वाटतं. तर त्या मशीनमध्ये काय माहिती का, ऑटोमॅटिक जेवण तयार होतं. माझ्यासारख्या माणसाला ज्याला खायची प्रचंड आवड आहे आणि करता काहीच येत नाही अशा माणसाला ते मशीन खूप चांगलं आहे. ती कन्सेप्ट अशी आहे की तुम्ही फक्त त्या मशीनला एक रेसिपी आहे, त्यात भरपूर रेसिपी आहे, खूप प्रसिद्ध शेफ त्या रेसिपी त्या स्टोअर्ड आहे आणि त्या व्यतिरिक्त आपण स्वतःची पण रेसिपी त्यात स्टोअर करू शकतो. सद्यस्थितीमध्ये ते इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे, नंतर कदाचित ते रिजनल लँग्वेजमध्ये कन्वर्ट होईल. तर समजा मी निवडलं की मला उपीट खायचं आहे, मग तो विचारतो किती माणसं हवं, मी सांगितले 2 माणसं हवी, मग तो डायरेक्टली मला लिस्ट देतो की मला काय काय हवं, 1 कांदा 1 टोमॅटो वॉटेवर. मी ते त्या गोष्टी फक्त त्या मशीनच्या आतमध्ये ठेवायच्या, मला चिरायला पण लागत नाही, फक्त साल तेवढी काढायची आणि 1 कांदा तसा ठेवला, टोमॅटो अख्खाच्या अख्खा ठेवला. अशा पद्धतीने मी ते सगळ्या गोष्टी ठेवल्या, बटन लावलं की कांदा चिरण्यापासून फोडणी घालण्यापासून पूर्ण उपमा तयार होण्यापर्यंत सगळं काम ते मशीन करतं आणि आपल्याला एक 10 ते 15 मिनिटांमध्ये 2 जणांना उपमा रेडी मिळतो जो आपण डायरेक्टली खाऊ शकतो. आता हे मशीन ज्याने विकत घेतलं ना त्याची स्टोरी सांगतो तुम्हाला. तो मला काय म्हणाला, सध्या पुण्यामध्ये एक दुपारच्या वेळेचं जेवण करायला जर एक मला कोणतरी हवी असेल व्यक्ती तर ती 5,000 रुपये घेते. हे मशीन मी 30,000 रुपयाला विकत घेतलं, म्हणजे 6 महिन्याच्या तिच्या पगारात माझ्याकडे परमनंट मशीन आलं जे मी याच्या पुढे किती दिवस वापरू शकेल. म्हणजे परत मी म्हटलं तेच की हा प्रॉब्लेम AIचा नाहीये, की त्याने त्याच्यातून तयार केलेला ऍप्लिकेशन आहे, पण ऑब्व्हियसली त्याचा इफेक्ट कुठे ना कुठेतरी प्लस मायनस होणार आहे. त्यामुळे आपल्याला थोडंसं त्या बाबतीत अपग्रेड व्हावं लागेल. आता मगाशी दांडेकर सरांचा उल्लेख झाला, खरं तर मला पण ते शिकवायला होते गुहागर हायस्कूलला, त्यामुळे ते गेले तेव्हा कळलं तेव्हा ऑब्व्हियसली मला पण खूप वाईट वाटलं. तर ते संस्कृतसाठी ऑब्व्हियसली ते खूप प्रसिद्ध होते, सगळ्यांनाच माहिती. पण त्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे खूप महत्वाची कला होती. मी मुद्दाम आता इथे उल्लेख का करतोय तर ह्याचं रिलेशन मी AI बरोबर लावतोय की जर तुम्हाला माहिती असेल की आता गेले तेव्हा त्यांचं वय 89 होतं. मी लग्नासाठी आमंत्रण द्यायला त्यांना फोन केला, मला वाटतं 4 वर्षापूर्वी, म्हणजे 85-84 व्हायचे असतील. रत्नागिरीत लग्न म्हटलं होते, खुश झाले कारण ते रत्नागिरीत चालू होते. तर मग सहज फोनवर ते बोलताना म्हटलं सर बाकी काय चालू आहे वगैरे, तर ते म्हणाले मी आता कलेक्टर ऑफिसला माझ्या वेळेनुसार जातो कारण त्यांना गरज आहे. तर मी म्हटलं काय करता जाऊन, तर ते म्हणाले मला मोडी लिपी येते आणि सद्यस्थितीमध्ये मोडी लिपी येणारी माणसं खूप कमी आहेत
आणि आपल्याकडे अनेक सरकारी दस्तऐवज अजूनही असे आहेत की जे इंग्लिश, मराठी किंवा कुठल्याही रिजनल लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट झाले नाही, ते अजून मोडीमध्येच आहेत. मग मी काय करतो, तर मी कलेक्टर ऑफिसला जाऊन जे काय डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे मराठीमध्ये ट्रान्सलेट करून देतो त्यांना. मग एक माणूस बसवतो, तो टाईप करतो, मी बोलत जातो. आता प्रॉब्लेम बघा, हे उदाहरण मी का देतोय, तर ऑलरेडी अशा प्रकारच्या ज्या भाषा येणारी माणसंच कमी आहेत, पण असे डॉक्युमेंट तर आहेत. मग त्याच्यावर उपाय काय? मग एआय त्याच्यावर आपल्याला उपाय देतं. जर तुम्ही एअरटेलची ॲड बघितली असेल तर तुम्हाला लगेच क्लिक होईल की एक मुलगी ट्रेनमधनं कुठल्या तरी साऊथ इंडियन कंट्रीजमध्ये फिरायला गेले आणि स्टेशनला उतरल्यानंतर ती जस्ट बाहेर आली आणि एकदम अशी कन्फ्यूज झाली, अरे बापरे आता मला काय कळतच नाही, सगळ्याच्या मुलगा काढलेले आहेत. मग काय, मग लगेच ती मोबाईल काढते, ती ॲड ॲक्च्युली एअरटेलची होती, आमचं नेटवर्क किती फास्ट आहे दाखवायला, पण ती मोबाईल काढते, त्याचा फोटो काढते, लगेच तिला ट्रान्सलेट मिळतं की हे जे काय लिहिलंय त्याचं इंग्लिश, मराठी, व्हॉट एव्हर लँग्वेज यू वॉन्ट, त्याचं काय मिनिंग आहे. हेच एक्झाम्पल मोडी लिपीच्या भाषेत आहे की एआय मध्ये नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग नावाची एक वेगळी काय म्हणतात त्याला डोमेन आहे. तर त्या डोमेनमध्ये असे असंख्य अल्गोरिदम इम्प्लिमेंट झालेत ऑलरेडी की जे अशा प्रकारच्या ऑलरेडी जगातून नष्ट झालेल्या भाषा आयडेंटिफाय करण्याचं काम करतात. आता प्रश्न इतकाच आहे की ते तयार होताना त्याला इनपुट कुठून दिले गेले. मग जसं मगाशी मी म्हटलं की अशा ज्या व्यक्ती आहेत त्यांच्याकडनं इनपुट घेऊन त्यांच्या नॉलेजचा वापर करून किंवा जी काही अवेलेबल पुस्तकं असतील की मोडी कशी शिकायची अशा प्रकारचा इनपुट देऊन ते अल्गोरिदमने ते टूल्स डिझाईन केले. पण फायदा किती आहे बघा की ऐतिहासिक काळातील एखादं डॉक्युमेंट जर आता आपल्याला मिळालं आणि आपल्याला त्याचा अर्थच लागत नसेल तर मग ते डॉक्युमेंट आपण डायरेक्टली त्या एआय मॉडेलला फोटो काढून द्यायचं, आपल्याला त्याचं डायरेक्ट ट्रान्सलेशन मिळणार आपल्याला हवा त्या लँग्वेजमध्ये. तर त्याच्यामुळे अशा खूप चांगल्या गोष्टी सुद्धा एआय मध्ये आहेत. प्रत्येक नॉट नेसेसरी की प्रत्येक वेळी ती वाईटच गोष्ट असेल. तर ह्या पद्धतीनं आपल्याला असंख्य ठिकाणी ह्याच्या पुढच्या काळात, आता ऑलरेडी आपण वापरायला सुरुवात केली आहे, पण ह्याच्या पुढच्या काळात आपल्याला एआय खूप ठिकाणी वापरायचं आहे. आणि म्हणून आजचा मी विषय देताना असा दिला होता की जाणून घेऊया एआय एका सामान्य नजरेतून. म्हणजे माझ्यामध्ये एकदम बेसिक भाषेत मी सांगण्याचा प्रयत्न करतोय की एक्झॅक्टली एआय म्हणजे काय. पण अजूनही माणसाचा मेंदू 100% रिप्लेस झालेला नाही. जर तो झाला तर काय होईल हे आपल्याला माहिती नाही. मला वाटतं 1-2 वर्षापूर्वी एका इंजिनिअरिंगच्या मॅगझिनमध्ये एक लेख आला होता की भविष्यामध्ये एआय बरोबर खरा माणूस लग्न करू शकेल. एआय बरोबर म्हणजे एआय मॉडेल बरोबर. थोडक्यात म्हणजे एखाद्या माणसाला जे काय लागतं ते सगळं एआयच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकेल. ही पॉसिबिलिटी आहे असं त्याने उल्लेख केलाय. परवा तर मला त्या देशाचं नाव आठवत नाहीये, पण परवा असंच इंटरनेटवर सर्फिंग करताना मला एक मिळालं की एका देशामध्ये एक मंत्री हा एआय असिस्टेड रोबोट आहे. माणूस नाहीच आहे, तो एआयनं तयार केलेला एक माणूस हा मंत्र्याचं काम करतोय. आता फायदे काय आहेत बघा. तो एआय असिस्टेड रोबो असल्यामुळे तिथे चांगल्याच गोष्टी होणार जे त्याला फीड केल्या. मग मंत्री असताना जे काही तोटे जे आपण अनुभवतो ते तिथे नाहीये. मग एआय चांगलं की वाईट हा परत मुद्दा असा आहे. आता दुसरा जर याचा कोणतरी असा अर्थ काढलं की त्या एआय मुळे एकाचं मंत्रीपद गेलं तर मग तो आपला दोष नाही. पण मला सांगायचं काय तर एआय कुठल्या लेव्हलला जाऊ शकतं आणि काय काय होऊ शकतं हे अजूनही इमॅजिनेशनच्या पलीकडे आहे. आता त्याच्या काय म्हणून एक एक गोष्टी बाहेर यायला लागल्यात, आपल्याला कळायला लागल्या. आणि एक रिसेंटली मध्ये एक अशी पेपरला बातमी आली होती की एका पालकाने ChatGPTवर केस टाकली की माझ्या मुलानं आत्महत्या केली आणि त्याला जबाबदार ChatGPT. तर मग कसं, मग जेव्हा प्रत्यक्ष केस ती कोर्टात उभी राहिली त्यावेळी त्यांनी असं एक्सप्लेनेशन दिलं. तर बघा एआय मध्ये इमोशन नाहीये. आता माणूस, म्हणून मी म्हटलं की 100% मेंदू तयार झालेला नाही. याचं कारण काय की फॉर एक्झाम्पल समजा आत्ता मी भाषण करतोय आणि अचानक तिकडे आग लागली तर मी अपेक्षा करणं बरोबर आहे का की तुम्ही सगळ्यांनी इथेच बसून राहावं. अर्थात मी काही केली तरी तुम्ही राहणार नाही, कदाचित मी पण राहणार नाही. जर हेच माझ्याऐवजी एखादं एआय असिस्टंट मॉडेल असेल किंवा तुमच्याऐवजी एखादं एआय असिस्टंट मॉडेल असेल, तिकडे आग लागून नंतर काय पण होतं, तुम्ही इथेच बसून राहा. कारण तुम्हाला असं एक दिलेलं आहे की जोपर्यंत मी बोलतोय तोपर्यंत ऐकत राहा. मग थोडक्यात इमोशन हा जो मुद्दा मी सांगितला तर तो अजून तरी नाही, अर्थात तो येईल हळूहळू. तर मी उदाहरण देत होतो की इमोशन त्या ChatGPTचं की ChatGPTला तुम्ही काही प्रश्न विचारा तो तुम्हाला उत्तर देतो. मी अगदी सहज तुम्ही विचारलं. आजकाल हळूहळू ते कायदे पण येतील आणि ऑलरेडी मेडिकल मला वाटतं बरेच जण जे डॉक्टर आहेत
तर ऑलरेडी असं डिक्लेअर पण झालंय की कृपया जर तुम्हाला कुठल्याही शारीरिक वेदना किंवा कुठले प्रॉब्लेम्स असतील तर ते सॉल्व्ह करण्यासाठी एआयचा वापर करू नका. म्हणजे तुम्ही जर एआय मध्ये टाकलं की ChatGPT मला डोकं दुखतंय, तो लगेच तुम्हाला गोळी सांगेल, नॉट नेसेसरी ती गोळी करेक्ट असेल. ओके, तर ती गंमत अशी आहे की त्या पर्टिक्युलर मुलानं जेव्हा ती केस उभी राहिली आणि पूर्ण हिस्ट्री त्याची काढण्यात आली, तर त्या पर्टिक्युलर मुलानं असं काहीतरी क्वेश्चन टाकला, असं असं झालंय. मग त्याच्यावर त्याचं आन्सर आलं की तू हे कर. मग दुसरा प्रश्न, ते ChatGPT म्हणजे गप्पा आहेत त्या, एक चालू झालं की दुसरं. आणि ते इतकं स्वतःहून तुम्हाला प्रश्न विचारतो की तुम्ही जरी थांबलात तरी तो विचारतो मी तुम्हाला हे सांगू का. मग आपण म्हणतो चला फुकट सांगतोस ना सांग. अजून तरी फुकट आहे, 100% काही दिवसांनी आपल्या सगळ्यांना विकत घ्यायला लागेल. ते ऑलरेडी विकत चालू झालंय, पण त्याला लिमिटेशन्स प्रॉम्प्ट अजून आहेत आपल्याकडे. तर तो असा प्रश्न, त्याने एक प्रश्न टाकला, मग त्याला उत्तर आलं, अजून एक प्रश्न, अजून एक उत्तर. आणि त्या सगळ्या कम्युनिकेशन मधून त्या ChatGPTने एवढंच सांगितलं की एकंदरीत तू जे काही प्रश्न विचारतोस ना ते बघून मला असं वाटतंय की तुझं मानसिक स्थैर्य कुठेतरी कंट्रोलेबल नाहीये. आता पुढचं वाक्य काय होतं, प्लीज काळजी घ्या नाहीतर तू आत्महत्या करशील. आता त्याची त्यावेळीची सिच्युएशन अशी होती की त्याने ते वाक्य उचललं आणि त्याने आत्महत्या केली. आणि मग त्या पालकांचं म्हणणं आहे की ChatGPTमुळे आत्महत्या झाली. आता नीट विचार केला तर ChatGPTमुळे आत्महत्या झालेली नाहीये, त्याने त्याचं काम केलं आणि त्याने सावध. डॉक्टर पण सांगतात ना की बाबा ही गोष्ट थांबव, अदरवाईज असं असं होईल. मग ते असं ह्याचा अर्थ ते डॉक्टरांची चूक आहे असं नाही, मग तसाच तो विषय आहे. पण मग नंतर ती केस स्टँड झाली, त्याच्यावर कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही त्या ChatGPTवर वगैरे. पण आता ह्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचा बदल काय होणार आहे भविष्यात, तर सगळ्यात महत्वाचा बदल म्हणजे 1998च्या आसपास युरोपियन कंट्रीजमध्ये AI रिलेटेड रूल्स अँड रेग्युलेशन म्हणजे कायदे आले. तसे कायदे आता भारतात पण येणार आणि संपूर्ण जगात पण येणार. कारण प्रत्येक गोष्टीला वापर कसा करायचा हे जसं अवलंबून आहे, तर तसं त्या पर्टिक्युलर एआयचा वापर कुठपर्यंत करायचा, कशासाठी करायचा, कशा पद्धतीनं करायचा, नंबर 1. आणि नंबर 2, जे कोण AI इम्प्लिमेंट करणारे आहेत इंजिनियर, त्यांनी इम्प्लिमेंट करताना काय काय काळजी घ्यायची ह्याच्यासाठी कायदे आणि बंधनं येणार. कारण जर इथिक्स फॉलो केले गेले नाही तर कुठल्याही टेक्नॉलॉजीची वाट लागते. त्यामुळे शेवटचा जो भाग आहे तो असा आहे की हे सगळे कायदे येणाऱ्या काळात येतील. कदाचित ते आपल्याला एखाद्या अभ्यासक्रमात शिकावे लागतील. ऑलरेडी 2025 हे AI इयर म्हणून आलंय. परवाच टीव्हीवर बातमी दाखवली, मला माहित नाही खरं की खोटं, आणि जर ते खरं असेल ते योग्य की अयोग्य हे पण मला माहित नाही. पण परवा एक बातमी दाखवली की CBSE का कुठल्या तरी बोर्डामध्ये 3री पासून AI शिकवणार. आता 3रीतल्या मुलाला AI काय शिकवणार हे माहित नाही मला, पण ठीक आहे. तर त्यामुळे हा आपल्या जीवनाचा भाग होत चाललाय आणि भविष्यात तो होणार आहे. त्यामुळे इथे जी लहान मुलं बसले ते ऑब्व्हियसली शाळेत जायला लागल्यापासूनच AI बद्दल शिकतील. पण आपल्याला थोडीशी तेवढीच काळजी घ्यायची आहे. आज जे काय आपण गेली 20-25 मिनिटं बोलतोय, आय होप माझी वेळ संपत आले, मला कळलं ते उभे राहिले त्याच्यावर. तर जे काय आपण 20-25 मिनिटं बोलतोय त्यातनं आपल्याला एकच लक्षात घ्यायचं आहे की आपण जे काही सोशल मीडियावर टाकतोय तर ते टाकताना त्याची खरंच गरज आहे का, नंबर 1. अगदीच काय निरस व्हायचं नाहीये, म्हणजे कालपर्यंत डेली 10 स्टेटस आणि उद्यापासून 0 एवढं नको. पण ऍटलीस्ट थोडीफार काळजी घ्यायला हरकत नाही, जेणेकरून आपल्याला कुठेतरी तोटा होणार नाही. आणि दुसरी गोष्ट मग अशी विशालने मला विचारलं तिथे बोलताना की अरे त्या सायबर सिक्युरिटी बद्दल तू काय बोलणार आहेस का. तर मी बोलण्याच्या ओघात ते राहिलं म्हणून एक दोनच फक्त गोष्टी सांगून थांबतो की दुसऱ्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची, जी म्हणजे आपण सहज उठसूट कुठेही वायफाय फुकट मिळते म्हणून वापरा, ही जी काही कन्सेप्ट आहे. तर एक कॉमन रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की फुकट मिळतोय म्हणून वापरा हे करू नका. एकतर आपण त्याच्या अधीन झालोय मोबाईलच्या म्हणून आपल्याला तेवढी गरज लागते, अदरवाईज नसला मोबाईल तर काही फरक पडत नाही. सुदैवानं मी अजून ती हॉबी मेंटेन केली की दर महिन्यातनं 3 दिवस मी मोबाईल पूर्ण बंद ठेवतो. त्यामुळे मी 27 दिवसाचा रिचार्ज मारतो आणि उरलेले 3 दिवस माझा मोबाईल बंदच असतो. मी वायफाय कनेक्ट करत नाही, काय नाही. त्यामुळे अजून तरी मी तेवढा वेडा झालो नाहीये, पण बरेच जण बघितलेत वेडा झालेले. तर त्या वेडेपणाचा तोटा काय की वायफाय अनेक ठिकाणी ओपन वायफायला असे व्हायरस आहेत की तुम्ही ते ओपन वायफाय कनेक्ट केलं, तुम्हाला कनेक्ट झालं, तुम्ही व्हॉट्सअप, जीमेल सगळं वापरायला सुरुवात केली आणि त्याच्यातून तुमच्या मोबाईलमध्ये व्हायरस आला आणि एक गोष्ट अशी होत गेली की मग तुमच्या मोबाईलमधला सगळा डेटा, सगळी सिक्युरिटी सगळं दुसऱ्याला कळलं. एक शेवटची केस सांगतो आणि थांबतो. आपल्या जवळ घडलेली घटना आहे, तुम्ही पण पेपरला वाचत असाल. साधारणतः बँक आपल्याला काय सांगते की कुठलाही ATMचा पासवर्ड कोणालाही शेअर करू नका. आणि आपण पण एखाद्या यंत्राप्रमाणे तेवढं डोक्यात ठेवतो की मी कुठलाही पासवर्ड शेअर नाही करणार. एक घटना अशी घडली माझ्या मित्राच्या बाबतीमध्ये की अचानक एक दिवस रविवारी फोन आला, कोविडचा पिरियड चालू होता, 1-2 मिनिटं. रविवारी अचानक फोन आला की आम्ही SBI मधनं बोलतोय, तर तुमची KYC राहिली तर तुम्हाला लिंक पाठवतो, त्याला क्लिक करा. बघा
तो जो मित्र आहे तो वेल एज्युकेटेड आहे, तर त्याच्यामुळे त्याच्या इमिडिएट डोक्यात आलं की यात काय फ्रॉड असू शकतो का. तर त्याच्या डोक्यात काय, मी काय पासवर्ड बिसवर्ड देणार नाही. मग त्याने लिंकला क्लिक केलं. लिंकला क्लिक केल्यावर अक्षरशः समोर एखाद्या ओरिजिनल बँकेची वेबसाईट असेल जशी तर तशी वेबसाईट समोर ओपन झाली. मग त्याला कळलं पण नाही की डुप्लिकेट वेबसाईट आहे. मग परत फोन आला की तुम्ही वेबसाईट ओपन करताय ना, मग ते KYC करून टाका लवकर. मग ह्याने विचारलं आज तर रविवार आहे, मग तुम्ही कसं काय फोन करताय. तर ते म्हणाले वर्क कोविड चालू आहे त्यामुळे आमचं वर्क फ्रॉम होम आहे त्यामुळे आम्हाला काम वाढलं, असं काही ते कारण सांगा. मग त्याला पटलं असू शकेल. मग त्याने ते KYC साठी 1-2 गोष्टी क्लिक केल्या. तरी पण ह्याच्या बॅक ऑफ द माइंड एवढंच की मी कुठलाही पासवर्ड कोणाला दिलेला नाही. 5 मिनिटानंतर मेसेज आला 20,000 रुपये डेबिट आहे. त्याच्यानंतर एक फोन आला, काय कसं वाटतंय 20,000 गेले ना. मग तो भडकला, अरे काय चाललंय मी वगैरे वगैरे. परत 5 मिनिटानंतर मेसेज आला 40,000 रुपये डेबिट आहे. आता वाद रविवार त्यामुळे कुठलाही बँकेचा माणूस तुम्हाला काय मदत करणार नाही. परत एक फोन आला की दुर्दैवानं तुझ्या अकाउंटला तेवढेच होते, अदरवाईज उरलेले पण काढले असते. ओपन सांगितलं ना सरळ. मग काय झालं ते कळलं. आणि मग ह्याने विचारलं की अरे असं कसं, तुला कसं कळलं, मी तुला पासवर्ड दिला नाही. आता तो माणूस पण तितकाच खोटलेला होता. त्याने सरळ सांगून टाकलं तुझ्या मोबाईलला काय काय करतोयस ना सगळं दिसतंय. ज्या लिंकला त्याने क्लिक केलं होतं ना, त्या लिंकला जरी त्याने पासवर्ड वगैरे काही दिलेला नसला तरी ती लिंक क्लिक झाल्यामुळे त्याचा अख्खा मोबाईल हॅक झाला. आणि दुसऱ्या दिवशी बँकेत गेल्यानंतर जेव्हा चौकशी केली की हे माझे पैसे नक्की कुठे गेले, तर लक्षात आलं पहिलं ट्रान्झॅक्शन होतं बँगलोरमधून आणि 5 मिनिटांनंतर दुसरं ट्रान्झॅक्शन होतं हैदराबादमधून. दोन्ही ट्रान्झॅक्शन ATM मधून झाले. मी सांगतोय का की हे जे आपण वायफाय आणि अशा अन्य गोष्टी ना किंवा कुठल्याही लिंकला कसंही कनेक्ट करत जातो, हा सायबर सिक्युरिटीचा विषय पण डायरेक्टली त्यामध्ये AI पण इन्व्हॉल्व आहे. तर ते करताना थोडीशी काळजी घ्या. मध्ये मी दीपक दादाला रिक्वेस्ट केली होती की शक्य झालं तर आपल्या हिरवे हायस्कूलमध्ये येऊन मी ह्या सायबर सिक्युरिटीबद्दल बोलेन, पण दुर्दैवानं मला नंतर काही प्रोसेस आला नाही त्यामुळे मी गेलो नाही. परत कधी चान्स मिळाला तर नक्की येईन. तर त्यामुळे आता मी इथे थांबतो. माझ्या पद्धतीनं मी AI म्हणजे काय सांगण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला कळलं असेल. काही जणांना कंटाळा आला असेल तर त्याबद्दल सॉरी आणि थँक्यू व्हेरी मच. हां, काही शंका असेल तुमच्या. काही वर्षापूर्वी म्हणजे AI याच्या आधी रोबोटिक सर्जरी डेव्हलप झाल्या मल्टी सिस्टीमसाठी आणि त्या रोबोटिक सर्जरीज ॲक्ट होतात. आता रोबोट आल्यावर मेकॅनिकल सर्जरी थांबतील का, जसं महेश मांजरेकर म्हणाले परवा की फिल्म इंडस्ट्री थांबेल, तसं मेकॅनिकल सर्जरीज ऑफ ऑल टाईप्स जसे आत्ता वेगवेगळ्या सर्जरीज करतात, एंजिओप्लास्टी करतात, ब्रेन सर्जरीज करतात, ते रोबोट करतात, इव्हन एंडोस्कोपी सुद्धा. आणि ह्या रोबोट सर्जरीज बिफोर AI होतात. आता AI आल्यावर सगळ्या मेकॅनिकल सर्जरीज थांबण्याची शक्यता आहे असंही म्हटलं जातं. हे खरं आहे का? आता खरं सांगायचं तर मी PhD करताना ना ज्या टॉपिकवर मी काम केलं सर्व्हायकल कॅन्सर, तर रोबोट असिस्टेड सर्जरी इन द सर्व्हायकल कॅन्सर असे काही मला रिसर्च पेपर मिळाले. पण त्या संदर्भात मी आत्ता एवढंच सांगेन की AI ना 2 पार्ट आहेत, हार्डवेअर सॉफ्टवेअर. आत्ता मगाचपासून मी जी ChatGPT वगैरे वगैरे एक्झाम्पल दिली ना ती सगळी सॉफ्टवेअर ओरिएंटेड आहे. त्याच्यामुळे ती अजून तरी स्वस्त आहे. त्याला लागणारं इम्प्लिमेंटेशन जरी कॉम्प्लिकेटेड असलं तरी ते सॉफ्टवेअर असल्यामुळे त्याचं पैशाच्या स्वरूपात किंमत कमी आहे. हार्डवेअर पॉईंट ऑफ व्ह्यू ज्यावेळी रोबोट असिस्टेड सर्जरीचा विचार येतो ना तर तिथे कॉस्ट हा फॅक्टर अजून तरी खूप मोठा आहे. त्यामुळे जरी AI असिस्टेड रोबोटिक सर्जरी हा जरी प्रकार झाला, ऑलरेडी तो चालू झाला आहे. मी म्हटल्याप्रमाणे 4 पेपर मी असे वाचलेत की जे सर्व्हायकल कॅन्सर रिलेटेड रोबोट असिस्टेड सर्जरी करतात. पण आपल्या भारतासारख्या ठिकाणी किंवा इव्हन जगातल्या अनेक देशांमध्ये अजून तरी ती परवडणारी नाही आहे. त्यामुळे ती रिप्लेस होईल का, म्हणजे सर्जन्स विल गेट रिप्लेस बाय AI रोबोट, ह्याचं उत्तर मिळायला मला वाटतं खूप वर्ष जातील. कारण जिथे कॉस्टचा मुद्दा आहे तिथे इम्प्लिमेंटेशन खूप कठीण आहे. आत्तापर्यंत मी जेवढी एक्झाम्पल दिली ती रिलेटेड टू सॉफ्टवेअर किंवा मोबाईल होती, तर त्याच्यामुळे ती खूप स्वस्तात होत आहे. त्यामुळे मला वाटत नाही ते होईल. कदाचित होईल एक काहीतरी 100-1 वर्षांनी किंवा 50-60 वर्षांनी, पण इमिजिएट तरी त्याचा इफेक्ट मला वाटत नाही. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद प्रतीक हो, खूप उपयुक्त माहिती दिलेली आहे. आपण जास्तीत जास्त आपल्या नॅचरल इंटेलिजन्समधनं घेऊन जाण्याचा प्रयत्न करूया आणि परत संधी मिळाली तर असं नाही, संधी काढून आम्ही नक्कीच या सगळ्या गोष्टीचा फायदा घेऊ. आपलाच माणूस आपल्याला सगळं सांगण्यासाठी त्याच्या मेंदूमध्ये जर सगळं तयार आहे तर ते का न घ्यावं, आणि दिल्यात की तुमचंही वाढणार आहे आमचंही वाढणार आहे, हा सगळ्यांचाच फायदा होईल. त्याच्यामुळे परत आम्ही नक्कीच याचा आस्वाद घेऊ. पण आत्ता वेळेअभावी आपल्याला ते करणं शक्य नाही. मगाशी
आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम केला, त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्यात जे काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्याच्यातलीच एक महत्त्वाची गोष्ट राहिली ती म्हणजे ओमकार ओक आणि तेजस खरे यांनी गेली 6 दिवस जी काही अंग मेहनत आणि सगळीच मेहनत केलेली आहे आणि ते सगळं त्यांनी ह्या जेवणाचं रात्रीच्या जेवणाचं नियोजन केलं त्याला काही तोडच नाही आणि त्यांचे अपरंपार कष्ट याच्यामध्ये झालेले आहेत. त्याच्याबद्दल त्यासाठी सुद्धा आपण देवस्थानतर्फे त्यांचे आभार मानतोय. मगाशी चुकभुलीने राहून गेलेलं आहे त्याच्याबद्दल क्षमा असावी. आणि यानंतर मी लगेचच गाण्याचा कार्यक्रम सुरू होईल असं विचार करतो. आणखीन गाण्याचे जे आता प्रमुख आहेत विजयजी रानडे, आणि लोक प्रकाश ओक, विशाल जोगळेकर, ज्ञानदा ओक आणि श्रद्धा जोगळेकर यांना असं आवाहन करतो की कृपया त्यांनी रंगमंचाचा ताबा घ्यावा. धन्यवाद. या सर्वांचं मी इथे शाब्दिक स्वागत करतो. धन्यवाद.